नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। शाहूवाडी तालुक्यातील जनावरांमध्ये लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागलाय। गेल्या काही दिवसात लंपीमुळे 20 जनावरांचा मृत्यू झालाय। या पार्श्वभूमीवर जनावरांची वाहतूक, प्रदर्शन, शर्यती, बाजार यावर बंदी घालण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलाय। आदेशाचं उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात आटोक्यात आलेल्या लंपी रोगानं पुन्हा डोकं वर काढलंय। करवीर, कागल, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील जनावरांना लंपी रोगाची लागण होत असून तालुक्यातील सुमारे 20 जनावरं लंपीमुळे मृत्युमुखी पडली आहेत। या पार्श्वभूमीवर तालुक्यात जनावरांचा बाजार, प्रदर्शन, जनावरांची वाहतूक करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। बंदी आदेशाचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे। दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी गावागावात जाऊन जनावरांचं लसीकरण करतायत। नागरिकांनी आपल्या जनावरांचं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉक्टर उमेश एकर यांनी केलंय। महावितरणच्या नियोजन शून्य कारभारामुळे पन्हाळा तालुक्यातील कणेरी गावामध्ये व्होल्टेजचं प्रमाण वाढलं। त्यामुळे गावातील 25 टीव्हींसह फ्रीज, लॅपटॉप जळाल्यानं ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालंय। या प्रकारामुळे वीज कंपनीच्या कारभाराबाबत ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये। पन्हाळा तालुक्यातील कणेरी गावातील 20 डीपीवर जास्त प्रमाणात व्होल्टेज आल्यानं सुमारे 25 टीव्ही, 2 फ्रीज, 1 लॅपटॉप जळाला असून ग्रामस्थांचं हजारो रुपयांचं नुकसान झालंय। महावितरणला याबाबत कल्पना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय। व्होल्टेज वाढण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत। त्यावेळी कोतोरीच्या महावितरण कार्यालयाला सूचना देण्यात आली होती, तरीही वीज कार्यालयानं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं आज पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली। त्यातून हजारो रुपयांचं नुकसान झालंय। परवाचा एक असा विषय झाला की हाय व्होल्टेजमुळे आमच्या गल्लीतील कमीत कमी 20-25 टीव्ही, माझ्या घरातला लॅपटॉप, एक स्पीकर, अशा प्रकारे 2-4 लोकांचे फ्रीज, अशा प्रकारे इलेक्ट्रिक मटेरियल जळून खाक झाले। आम्ही MSEBीला वारंवार निवेदन देऊन सुद्धा, पाठपुरावा करून सुद्धा MSEBीने कोणतेही आमच्याकडे दखल घेतलेली नाही। महावितरणनं या घटनेची जबाबदारी घेऊन बाधितांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत। पन्हाळा तालुक्यातील उतरे इथल्या डोंगर परिसरात 10 ते 12 रानडुकरांच्या कळपानं धुमाकूळ घातलाय। कापणीला आलेला ऊस ही डुकरं फस्त करतायत। सुमारे 20 एकरातील ऊसाचं डुकरांच्या कळपानं नुकसान केलंय। या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि या रानडुकरांचा वनविभागानं बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पन्हाळा तालुक्यातील उतरे निकमवाडी दरम्यान डोंगर परिसरातील वांजुळ माळदरा नावाच्या शेतात ऊसाचं क्षेत्र आहे। काही महिन्यापूर्वी गवारेड्यांनी पिकांचं नुकसान करून शेतकऱ्यांना त्रस्त केलं होतं। त्यानंतर आता 10 ते 12 रानडुकरांच्या कळपाचा या परिसरात वावर आहे। हा कळप रात्रीच्या वेळी या परिसरातील ऊस फस्त करतोय। डुक्कर झुंडीनं येऊन ऊस निम्म्याहून चिघळून टाकतायत। त्यामुळे सुमारे 20 एकर क्षेत्रातील 10 ते 12 शेतकऱ्यांच्या ऊसाचं हजारो रुपयांचं नुकसान झालंय। त्यामुळे गवे गेले आणि डुकरं आली असं म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। शासनानं या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, तसंच या डुकरांचा वनविभागानं बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा विचार हा सत्य सांगणारा होता। गोळीनं माणसं मारता येतात पण विचार मारता येत नाहीत। डॉक्टर दाभोळकरांचे विचार आणि कार्य चिरंतन राहील असे उद्गार अनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश भोयटे यांनी काढले। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त गडिंग्लजमध्ये काढलेल्या निर्भय मॉर्निंग वॉक वेळी ते बोलत होते। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या 10व्या स्मृतिदिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गडिंग्लज शहर शाखेच्या वतीनं निर्भय मॉर्निंग वॉक हा उपक्रम राबवण्यात आला। डॉक्टर दाभोळकर यांना अभिवादन करत गडिंग्लजमधील MR हायस्कूलपासून कडगाव रोड, वीरशैव बँक चौक, बाजारपेठ, नेहरू चौक ते दसरा चौक पर्यंत मॉर्निंग वॉक करण्यात आला। डॉक्टर दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉक्टर कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या खुन्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या। त्यानंतर दसरा चौकात सभा घेऊन डॉक्टर दाभोळकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं। डॉक्टर दाभोळकरांच्या खुनाला 10 वर्ष झाली, मात्र अजूनही दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉक्टर कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुन्यांना शिक्षा होत नाही। तसंच या प्रकरणातील सूत्रधार मोकाट आहेत। ही बाब दुर्दैवी असल्याचं राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश भोयटे यांनी सांगितलं।
PD पाटील, MD एल्लुरकर, प्राध्यापक अशफाक मकानदार, प्राध्यापक सुभाष कोरे, सिद्धार्थ बन्ने यांनी मनोगते व्यक्त केली. या मॉर्निंग वॉक रॅलीमध्ये प्रकाश भोयटे, संपत सावंत, अरविंद बारदेसकर, अशोकराव मोहिते, उषा मोहिते, उर्मिला कदम, रेखा पोद्दार, माधवी जाधव, कल्पना कांबळे, MD एल्लुरकर, लक्ष्मण सुतार, सुरेश मेहत्री, RB कांबळे, प्राध्यापक अशोक पट्टणशेट्टी, इक्बाल सनदी, संतान बारदेसकर, प्रकाश कांबळे सहभागी झाले होते. कोणत्याही शहर किंवा गावाबाहेर असलेला स्तंभ, पुतळा, चौक किंवा स्वागत कमान ही त्या गावची ओळख असते. वर्षानुवर्ष या वास्तू त्या त्या शहराच्या मूक साक्षीदार असतात. अमुक स्तंभ किंवा अमुक कमान आली की ते शहर किंवा गाव आल्याची चाहूल लागते. मात्र विस्तारीकरण किंवा आधुनिक बांधकामाच्या नावाखाली या वास्तू जमीनदोस्त केल्या जात आहेत. अशाच प्रकारे गेल्या 30 वर्षापासून संकेश्वर मार्गावर उभी करण्यात आलेली गडिंग्लज शहराची स्वागत कमान रविवारी सायंकाळी उतरवण्यात आली. महामार्गाच्या कामात या कमानीचा अडथळा होत असल्यानं ही कमान हटवण्यात आली आहे. गडिंग्लज शहरात गेल्या 30 वर्षापासून संकेश्वर मार्गावर उभी करण्यात आलेली स्वागत कमान रविवारी सायंकाळी हटवण्यात आली. सध्या संकेश्वर ते बांदा महामार्गाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तसंच गटारीचं बांधकामही करण्यात येत आहे. या महामार्गाच्या मधोमध ही स्वागत कमान येत असल्यानं ती हटवण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे ती स्वागत कमान रविवारी सायंकाळी क्रेनच्या साह्यानं हटवण्यात आली. दोन्हीकडचे पिलर देखील रात्री काढण्यात आले. त्यामुळे गेली 30 वर्ष गडिंग्लज शहराची ओळख असलेला मूक साक्षीदार लुप्त झालाय. गडिंग्लजच्या बाजारपेठेची कोल्हापूर जिल्ह्यात वेगळी ओळख आहे. इथला मिरची बाजार प्रसिद्ध आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरच गडिंग्लज संकेश्वर मार्गावर ही स्वागत कमान उभी होती. शहरात येणाऱ्यांचं स्वागत तर बाहेर जाणाऱ्यांचा आभार मानत ही कमान उभी होती. दुसरीकडे विविध आंदोलनं किंवा रॅलीला स्वागत कमानीपासूनच सुरुवात होत होती. मात्र आता ही कमान इतिहास जमा झाली आहे. दरम्यान ही स्वागत कमान काढताना गडिंग्लजकरांनी गर्दी केली होती. आठवण म्हणून आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात या स्वागत कमानीचं छायाचित्र टिपून घेत नागरिक उदास चेहऱ्यानं परत येतानाचं चित्र दिसून आलं. जिवंत व्यक्तीबरोबरच एखाद्या वास्तूशीही मानवाचं भावनिक नातं जोडलेलं असतं. ती वास्तू उद्ध्वस्त होताना होणारं दुःख या निमित्तानं गडिंग्लजवासियांच्या चेहऱ्यावर जाणवत होतं. सभासदांचा विश्वास संपादन करत ठेवीदारांच्या बळावर पारदर्शक कारभार करत मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वाटचाल सुरू आहे. संस्थेच्या यशस्वी वाटचालीचं श्रेय संस्थेचे मालक असलेल्या सभासदांना आहे, असं प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष अजय लोथ यांनी केलं. मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 59वी वार्षिक सर्वसाधारण सभा नरसिंह मंदिरात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 59वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. प्रारंभी संस्थेच्या वतीनं विविध स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थी आणि संस्थेचे ज्येष्ठ सभासद यांचा विशेष गौरव करण्यात आला. संस्थेनं 115 कोटी ठेवीचं उद्दिष्ट पूर्ण केलंय. आता 200 कोटी ठेवींच्या दिशेनं संस्थेची वाटचाल सुरू आहे. सर्वसामान्य नागरिक सभासदांचा उत्कर्ष साधण्याच्या दृष्टीनं संस्था कार्यरत आहे. पतसंस्थेचे जनरल मॅनेजर राजेंद्र जोशी यांनी अहवाल वाचन केला. दरम्यान सभासद बाबूराव ओतारी, बाजीराव देसाई, रमेश कामेरकर, महेश हिरवे, दिनेश पडवळ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना चेअरमन अजय लोथ, संचालक अमोल केसरकर, जनरल मॅनेजर राजेंद्र जोशी यांनी उत्तरं दिली. सभेला संचालक सर्जेराव पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब गद्रे, गुलाब भटारी, अमोल केसरकर, अतुल भिंगारडे, गिरीश भाष्टे, सागर पाटील, संजय भोपळे, भीमराव सनगर, नंदकुमार कोठावळे, संचालिका रजिता वारंगे, राजश्री मगर यांच्यासह जनरल मॅनेजर राजेंद्र जोशी, दिलीप चौगुले, संजय बसरे, भरत कदम, प्रकाश चव्हाण यांच्यासह संस्थेच्या सर्व शाखांचे शाखा अधिकारी, कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या भुदरगड तालुक्यातील वाघापूरच्या नागदैवत ज्योतिर्लिंगाची नागपंचमी यात्रा आज उत्साहात साजरी झाली. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उपक्रम पार पडले. यात्रा सुरळीत होण्यासाठी भुदरगड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. भुदरगड तालुक्यातील वाघापूर इथलं नागदैवत ज्योतिर्लिंग देवस्थान हे प्राचीन काळातील असून इथं अनेक वर्षापासून नागपंचमीला मोठी यात्रा भरते. आज मंदिरात पहाटे 5 वाजता आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा आणि काकड आरती करण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात सकाळी कुंभारांच्या घरातून मानाची नागमूर्ती मंदिरात आणून तिची विधिवत पूजा झाल्यानंतर भाविक श्रद्धेनं नागदेवताला तेल, लाह्या, तांदूळ अर्पण करून मनोभावे दर्शन घेतात. वाघापूर हे गाव नागदैवत ज्योतिर्लिंग देवस्थानमुळे
सर्वत्र नावारूपाला आल्यानं लाखो भाविक नागपंचमी यात्रेनिमित्त दर्शनासाठी इथं येतात. आजच्या यात्रेमुळे भाविकांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील विविध आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी कूर वाघापूर मार्ग येण्यासाठी तर वाघापूर आदमापूर मार्गे मुदाळ तिट्टा हा मार्ग जाण्यासाठी वापरला जात होता. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी धनंजय महाडिक युवा शक्ती आणि ज्योतिर्लिंग सहसेवा ट्रस्टमार्फत अन्नछत्र सुरू करण्यात आलं. भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्या हस्ते अन्नछत्राला सुरुवात झाली. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवस्थानचे अध्यक्ष सरपंच बापूसाहेब आरडे आणि देवस्थान समितीनं यात्रा यशस्वी होण्यासाठी नियोजन केलं. याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा 7/12चं बातमीपत्र. आजचा दिवस खूप खास आहे. हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा. बसा. हा क्षण आहे कौतुकाचा. हे तुला आणि हे तुमच्यासाठी. अहो आता हे कशाला हवं होतं? बघा तरी. ताई तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा. पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे. मान आहे तो तुमचा. या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. हिरा मोती मिठाईवाले. विविध प्रकारच्या मिठाईंचा गोडवा वाढलाय. कारण आपल्या पेठ वडगाव मध्येच हिरा मोती मिठाईवाले यांनी मोठं दुकान थाटलंय. इथे मिळते दूध, तूप, दुधाची मिठाई, बंगाली मिठाई, साजूक तुपातील मिठाई, खव्याची असंख्य प्रकारची मिठाई आणि ड्राय फ्रुट्स, नमकीनची फुल व्हरायटी, चिवडा, लाडू, जिलेबी, म्हैसूर पाक असो अथवा काजू कतली किंवा बालुशाही. एक वेळ खाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा याल. चौधरी बंधू यांचे हिरा मोती मिठाईवाले. पत्ता गणेश मंदिर जवळ कोल्हापूर रोड, पेठ, वडगाव. संपर्क 9730 54 90 99. पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स. प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स. तसंच 5000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट. तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी. संपर्क 7755 05 39 83. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर. आत्तापर्यंत आपण बी चॅनल आयोजित आणि राजेश सिल्वर प्रायोजित अधिक मास महात्म्य या कार्यक्रमाचा लाभ घेतला. आजपासून पाहणार आहोत निज श्रावण कार्यक्रम, त्याची उपासना व विस्तृत माहिती रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त चॅनल बी वर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड. थिंक सिल्वर, थिंक राजेश. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. कागल शहरातील हणबर गल्ली पठाणमळा इथल्या श्री नागोबा मंदिरात आज नागपंचमी साजरी झाली. सकाळी नागोबाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. तसंच मंदिरात सत्यनारायण पूजा करण्यात आली. दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी भजन होऊन महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं.
कागलमधील हणबर गल्ली इथल्या पठाणमळ्यात वडाच्या झाडाखाली छोटं नागोबाचं मंदिर आहे. मंदिरात पाषाणातील नागाची मूर्ती आहे. नागपंचमीनिमित्त संपूर्ण मंदिर फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलंय. पहाटे मंदिरातील नागाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. मंदिरातील पुजारी जितेंद्र ब्याकुड यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. तसंच सत्यनारायण पूजाही घालण्यात आली. त्यानंतर मंदिरात सामूहिक आरती करण्यात आली. नागपंचमीनिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कागल शहर आणि परिसरातील भाविकांची गर्दी दिवसभर होती. सायंकाळी मंदिराच्या प्रांगणात भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. करवी तालुक्यातील बालिंगा, सांगरूळ, सातेरी महादेव, कसबा, बीड इथल्या महादेव मंदिरात आज पहिला श्रावण सोमवार निमित्त अभिषेक घालण्यात आले. यावेळी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तर स्वयंभूवाडी इथं नागपंचमी निमित्त मंदिरात लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. करवी तालुक्यातील स्वयंभूवाडी इथं स्वयंभू महादेवाचं प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणी नागपंचमीला मोठी यात्रा भरते. यावर्षी श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकत्र आली आहे. तसंच पावसानं उघडीप दिल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो भाविकांनी मंदिरात दिवसभर गर्दी केली होती. सकाळी अभिषेक आणि पारंपरिक पद्धतीनं पूजा आणि आरती झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं. नागपंचमीनिमित्त अनेक महिलांनी पारंपरिक वेशभूषेत स्वयंभूचं दर्शन घेतलं. यावेळी ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर परिसरात दर्शन रांगेचं नियोजन केलं होतं. मंदिर परिसरात खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यांची रेलचेल होती. सायंकाळपर्यंत मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. भजन, कीर्तन अशा उत्साही वातावरणात नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. सांगरूळ इथं महादेव मंदिरात आज पहाटे अभिषेक घालण्यात आला. यावेळी मंदिरात शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन करण्यात आलं. भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. निसर्गरम्य डोंगर माथ्यावर वसलेल्या सातेरी महादेव मंदिरातही आज पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली होती. श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार. आज सकाळपासूनच राधानगरी तालुक्यातील ठिकठिकाणच्या शिवमंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. हर हर महादेव, श्री शंभोच्या गजरामध्ये भजन तसंच धार्मिक कार्यक्रमांमुळे सर्व मंदिरं भक्तिमय झाली होती. राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी, घोटवडे, राशिवडे, गुडाळ इथल्या शिवमंदिरात पहिल्या श्रावण सोमवार निमित्त भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभरात भक्तिमय वातावरणात हर हर महादेवच्या गजरात भजन, कीर्तन, पारायण, प्रवचन असे कार्यक्रम संपन्न झालेत. चक्रेश्वरवाडी इथं पांडवकालीन शिवमंदिर आहे, तर घोटवडे इथं 5 फुटी शिवलिंग आहे. या मंदिरात दरवर्षी शिवरात्रीला तसंच श्रावण महिन्यामध्ये भाविक दर्शनासाठी उपस्थिती लावतात. आज पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. देवस्थान कमिटी आणि ग्रामपंचायतीनं भाविकांना सुलभ दर्शन मिळण्यासाठी व्यवस्था केली होती. सर्वच मंदिरांमध्ये पहाटेपासून शिवलिंगाला अभिषेक तसंच वेगवेगळी आकर्षक पूजा बांधली होती. पहाटेपासूनच मंदिरं शिवमय झाली होती. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार निमित्त पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या प्राचीन महादेव मंदिरामध्ये आज अभिषेक आणि इतर धार्मिक विधी पार पडले. दर्शनासाठी भाविकांसह महिलांनी दिवसभर मोठी गर्दी केली होती. ओम नमः शिवायच्या गजरात अभिषेक सोहळा संपन्न झाला. या मंदिराचं सुशोभीकरण आमदार विनय कोरे यांच्या माध्यमातून होणार आहे. पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथं प्राचीन महादेव मंदिर आहे. आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्यानं सकाळपासूनच या मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. ओम नमः शिवायच्या मंत्रानं मंदिरातील वातावरण भक्तिमय झालं होतं. सकाळी महादेव पिंडीची पूजा गावचे पुजारी जयसिंग गुरव यांनी बांधली. त्यानंतर अभिषेक घालून सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आला. हे मंदिर पुरातन असल्यानं परिसरातील नणुंद्रे, तेलवे, तिरपण, कोतुली गावातील भक्त दर्शनासाठी आले होते. या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी आपण वैयक्तिक खर्च करणार असल्याची माहिती आमदार विनय कोरे यांनी दिली असून याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपसरपंच प्रकाश पाटील यांना दिले आहेत. महाराष्ट्र तसंच कर्नाटक कार्यक्षेत्र असलेल्या जयसिंगपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. 17 जागांसाठी 19 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्यानं चिन्ह वाटप करून प्रचाराला सुरुवात झाली आहे. संस्थेचे 54,000 सभासद असून 27 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.
शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर इथं कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं प्रधान कार्यालय असून महाराष्ट्र आणि कर्नाटक हे संस्थेचं कार्यक्षेत्र आहे. संस्थेचे एकूण 68,000 सभासद असून त्यापैकी 54,000 सभासद मतदानाला पात्र आहेत. यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये 24,000 सभासद तर हातकणंगले तालुक्यामध्ये 20,000 सभासद आहेत. याशिवाय कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटक राज्यातील 7,000 सभासद आहेत. संस्थेच्या एकूण 27 शाखा आहेत. त्यात सुमारे 200 कर्मचारी काम करतात. संस्थेत 540 कोटींवर ठेवी आहेत तर संस्थेनं 350 कोटी कर्ज वाटप केलंय. संस्थेला वेळोवेळी अनेक पुरस्कार मिळालेत. सत्ताधारी संचालकांनी मनमानी कारभार केल्याचा आरोप करत अनेक सभासद निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 27 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून 28 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रदीप मालगावे काम पाहतायत तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून MK चौगुले काम पाहतायत. इच्छुकांनी आपापल्या परीनं प्रचारही सुरू केलाय. राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या महादेव मंदिराला खासदार फंडातून 15 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय तर लोकवर्गणीतून सुमारे 50 लाख रुपये खर्चून मंदिराचा विकास होणार आहे. या कामाला सुरुवातही झाली आहे. मात्र देवस्थान मंडळाकडे काही ग्रामस्थांनी या कामाबाबत तक्रारी केल्यात. या तक्रारींमुळे मंदिराच्या कामाला खो लागण्याची शक्यता आहे. वास्तविक कामाबद्दल काही तक्रार असेल तर ती गाव पातळीवरच सोडवावी. मंदिराचं काम थांबेल अशी कृती कुणीही करू नये अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करतायत. राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावाला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा आहे. इथं हरिनाम सप्ताह, सार्वजनिक गणेशोत्सव, मोहरम, नवरात्र उत्सव असे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडले जातात. आता गावातील प्राचीन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी सोडलाय. त्यासाठी खासदार संजय मंडलिक यांच्या निधीतून 15 लाख रुपये मंजूर झालेत. त्यानंतर शेतकरी प्रभाकर बुटाले यांनी सपत्नीक विधिवत पूजा केल्यावर मंदिराच्या कामाला सुरुवातही झाली. दुसरीकडे ग्रामस्थांनीही सुमारे 50 लाख रुपये लोकवर्गणी जमा करून मंदिर आणि परिसर आकर्षक बनवण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय. मात्र या कामाबद्दल काही ग्रामस्थांनी देवस्थान मंडळाकडे तक्रार केल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. गावातील वाद गावातच सोडवावेत. मंदिराच्या कामावर त्याचा परिणाम होऊ देऊ नये अशी अपेक्षा राजाराम वारके, शामराव भावके, KN तावडे, पत्रकार श्रीकांत जाधव, सरपंच दयानंद कांबळे, विजय शेटगे, लहू जरक, कृष्णात सूर्यवंशी, बळीराम वारके, संभाजी भोईटे, शिवाजी मगदूम यांच्यासह ग्रामस्थ करतायत. इचलकरंजीतील नोबल हॉस्पिटल, विजय फाउंडेशन आणि डायमंड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत रोग तपासणी शिबिर घेण्यात आलं. विविध विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी या शिबिरात तपासणी करून सवलतीच्या दरात उपचार केले. 200हून अधिक रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. इचलकरंजी शहरात 6 महिन्यापूर्वी सुमारे 30 बेडचं अद्ययावत नोबल हॉस्पिटल हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात आले. प्रसूती, हाडाचे ऑपरेशनसह विविध प्रकारच्या विकारांवर या रुग्णालयात उपचार होतात. या अनुषंगानं डॉक्टर रहीम खान यांच्या संकल्पनेतून देशाच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व रोगांवरील आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात नेत्ररोग, हृदयरोग, हाडांचे विकार, दंतविभाग, स्त्रीरोग अशा रुग्णांची तपासणी करून सल्ला देण्यात आला. या शिबिरामध्ये सहभागी रुग्णांवर 50% सवलतीच्या दरात उपचार करण्यात आले. नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षवर्धन जोशी, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अमोल भोरे, हाडांचे विकार तज्ज्ञ डॉक्टर रामदास माने यांनी शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी केली. सुमारे 200 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. डॉक्टर आरिफ खान यांच्यासह डॉक्टरांनी हे शिबिर यशस्वी केलंय. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.